नमस्कार मित्रांनो. मकर राशीचं जुलै 2024 करताचं राशीफळ काय असेल? म्हणजेच तुमचं स्वास्थ्य, शरीर स्वास्थ्य, मानसिक किंवा शारीरिक नेमकं कशा प्रकारचं असेल? याचप्रमाणे आर्थिक स्थैर्य कशा प्रकारचं असेल? लव्ह लाईफ कशा प्रकारचे असेल? वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल? याचप्रमाणे तुमचं जे करिअर आहे त्या संदर्भातल्या गोष्टी कशा प्रकारे असेल? कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत? कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत? या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू तुमचं स्वास्थ्य मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये आहे, वक्री आहे. राशीचा जो षष्ठेश आहे बुध, जो की सप्तमात भ्रमण करतो आहे. दिनांक 13-20 तारखेनंतर हा जो बुध आहे तुमचा अष्टमात भ्रमण करणार आहे. आणि जो अष्टमेश आहे रवी, जो की षष्ठात भ्रमण करतो आहे. आणि दिनांक 17 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. गेला महिना म्हणजेच जून महिन्यामध्ये सुद्धा आरोग्याच्या संदर्भातले त्रास तुम्ही अनुभवलेले असतील. या महिन्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारच्या काही गोष्टी असेल. थोडंसं ज्याला आपण स्ट्रेस, थोडासा मानसिक त्रास किंवा मानसिक तणाव हा थोडासा जास्त जाणवू शकेल, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीत तुमची जी रास आहे ती मॅच्युअर्ड रास आहे. गोष्टी कशा प्रकारे टॅकल करायच्या या तुम्हाला चांगल्या माहीत असतात. फक्त या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची मोठी रिस्क घेऊ नका, हे जास्त महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, तुमची जी साडेसाती आहे ती संपूर्णपणे संपलेली नाही आहे. आणि द्वितीयात जो शनी वक्री आहे तो थोडासा तुम्हाला त्रास देऊ शकेल आर्थिक संदर्भात. या बाबतीमध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तर तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो की धनस्थानामध्येच आहे परंतु तो वक्री आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो. दिनांक 7 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. अष्टमेश जो रवी आहे तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 17 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि जो मंगळ चतुर्थात भ्रमण करतोय आणि दिनांक 13 तारखेनंतर हा तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये तुमचं इन्कम चांगलं होईल, परंतु ज्याला आपण बचत म्हणतो ही बचत होणं थोडंसं कठीण होईल किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे बचत होणं हे कठीण होऊन बसेल आणि खर्च थोडेसे वाढतील. अनपेक्षित आणि अनावश्यक जे खर्च आहेत हे थोडेसे जास्त प्रमाणात वाढलेले दिसेल. तर त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची राहील. आर्थिक संदर्भात फार काय मोठं टोकाचं वगैरे काय होणार नाही, परंतु थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. द्वितीयांदा जो शनी आहे हा तुम्हाला थोडेसे फायनान्शियल करंटेस वगैरे देऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर गेल्या महिन्याची तुलना केली तर या महिन्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात सकारात्मक होतील. त्याच्यामुळे काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, हा चतुर्थ स्थानामध्येच भ्रमण करतो आहे मेष राशीमध्ये. आणि दिनांक 13 तारखेनंतर हा जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर साधारणतः गेल्या 15-20 दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा महिन्याभरात तुम्ही बघितलं असेल की घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्याच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवर तू मैम्या होत होती, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होत होता. अशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यात सुद्धा होईल किंवा येईल. यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, जर का तुम्हाला घराच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या असतील, म्हणजे नवीन घर घ्यायचं असेल, असलेलं घर विकायचं असेल, घरामध्ये रिनोव्हेट करायचं असेल किंवा वास्तूच्या संदर्भातले काही उपाय करायचे असेल, तर हा संपूर्ण महिन्यातले सुरुवातीचे हे 12-13 दिवस तुमच्याकडे अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 7 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या पंचमामध्ये दिनांक 13 तारखेनंतर मंगळ सुद्धा येणार. तर एकंदरीतच सांगायचं झालं, जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असेल तर रिलेशनशिपला काही प्रॉब्लेम येणार नाही, परंतु छोट्या मोठ्या गोष्टींमुळे चहाच्या कपातली जी वादळं म्हणतो तशी काय उफाळून येते, तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं नाही. परंतु तुमच्या दोघांमध्ये जे सामंजस्य आहे तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये ते व्यवस्थित राहील. याचप्रमाणे जर का तुम्हाला काही नवीन रिलेशनशिप सुरुवात करायची असेल तरीसुद्धा हा जो कालावधी आहे तो उत्तम राहील. काळजी करू नका. गर्भवती महिलांबद्दल सांगायचं झालं तर जास्त काही हालचाली करू नका, जास्त काही अंगमेहनतीची कामं करू नका. या महिन्यामध्ये थोडंसं त्रास वगैरे तुम्हाला होऊ शकेल. साधारण 15-16 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं शारीरिकतेच्या संदर्भात त्रास होण्याची शक्यता, तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम राहणार आहे. काळजी करू नका. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीमध्ये दिनांक 17 तारखेनंतर रवी येणार आहे सप्तम स्थानामध्ये आणि 7 तारखेनंतर शुक्रसुद्धा येणार आहे. तुमच्या सप्तमातला जो बुध आहे हा 20 तारखेनंतर तुमच्या अष्टमात जाणार आहे. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय व्यवस्थित राहतील, तशी काय काळजी करू नका. परंतु साधारण 20 तारखेनंतर तुम्हाला वाटेल की तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत ते तुमच्यावर थोडे हावी होत आहेत, विचारांनी म्हणा किंवा इतर गोष्टींनी, तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. आणि तसे काय प्रॉब्लेम येणार नाहीत. म्हणजे जरी ते हावी होत असेल तरी तुमच्या
वैवाहिक जीवनात त्याचा दूरगामी परिणाम होणार नाही, काळजी करू नका. जे विवाहोत्सुक मकर राशीचे जे असतील स्त्री किंवा पुरुष, त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना हा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं करिअरच्या संदर्भात. करिअर नेमकं कशा प्रकारचं असेल किंवा कार्यक्षेत्र नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो तुमच्या राशीचा कर्मेश आहे शुक्र, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 7 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. साधारण तुम्ही बघितलं असेल गेल्या महिन्याभरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर थोड्याफार वादविवादाचे प्रसंग निर्माण झाले असेल किंवा काही डिटॅचमेंट झाली असेल तुमच्या कार्यक्षेत्रापासून. या महिन्यामध्ये जरी तुमचं जे काही कार्यक्षेत्र त्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी जशा तुम्हाला अपेक्षित आहेत तशा घडू शकतील. साधारणतः 14-15 तारखेनंतर बऱ्याचशा गोष्टी नॉर्मल होतील. काळजी करू नका. तुम्हाला नवीन कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये काही ऑपॉर्च्युनिटी सुद्धा येऊ शकतील, तर त्या जरूर घ्या. एकंदरीत कालावधी तसा पाहिजे तर तुमच्यासाठी उत्तम राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वाची राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये ग्रहयोगाचे जे परिणाम असतील हे तुम्हाला नेमके कशा प्रकारचे आणि कुठल्या क्षेत्रामध्ये अनुभवास येतील. जसं की दिनांक 2 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 3ऱ्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या 7मात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. तुमच्या दोघांमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील, चांगल्या होतील आणि त्याचा तुम्हाला चांगले अनुभव सुद्धा मिळतील. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला शुक्र आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या द्वितीयात वक्री आहे आणि जो शुक्र तुमच्या 6ष्ठात जो भ्रमण करणारे दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ होतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील किंवा दूरगामी गुंतवणुकीकरता हा जो कालावधी आहे तो उत्तम राहील. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. रवी शनीचा त्रिकोण योग तुमच्या द्वितीय आणि 6ष्ठ स्थानातून होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामधले महत्त्वपूर्ण घटना घडवून या संदर्भात घडू शकतील की ज्या तुमच्याकडे शुभफलदायी राहतील. याचप्रमाणे सप्तमातला शुक्र आणि तृतीयातला जो नेपच्यून आहे हे सुद्धा त्रिकोण योग करणार आहेत. वैवाहिक जोडीदाराचे नाते संबंध चांगले राहतील. तुम्ही दोघं कुठे बाहेर फिरत जाणं असं सुद्धा काही गोष्टी होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला होणारा मंगळ आणि हर्षाची जी युती पंचमात होणार आहे ती सगळ्यात अशुभ फलदायी असणार आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये सगळ्यात अशुभ फलदायी योग हा मंगळ हर्षांची जी युती तुमच्या पंचमात दिनांक 15 तारखेला होणार आहे ती अशुभ फलदायी होईल. याचे वेगवेगळे परिणाम तुम्हाला अनुभवास येऊ शकतील. पहिलं म्हणजे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल वादविवाद होतील आणि वादविवाद टोकाचे होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. याप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत म्हणजे मकर राशीच्या गर्भवतीच्या महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. अचानकपणे काहीतरी व्याधी किंवा काही दुखापत ती डोकंवर करू शकतील तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं आवश्यक राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी रिस्क अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकतील याकडे लक्ष देणं आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला बुध आणि हर्षलचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमचा अष्टमात भ्रमण करेल, जो हर्षल तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे. दोघांचा केंद्रयोग आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस हा प्रकार अजिबात करू नका. तुमचे अंदाज पूर्णपणे चुकून जातील. त्याचप्रमाणे स्वास्थ्याच्या संदर्भामध्ये आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. या दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्यांच्यावर बाहेर कुठे फिरायला जाण्याचा संबंध. याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विवाहसुख जे मंडळी आहेत मकर राशीचे त्याचे विवाह जुळून येणं, एंगेजमेंट होणं किंवा प्रत्यक्षात विवाह होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान निश्चितपणे घडू शकते. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावस्या आहे ती दिनांक 5 तारखेला तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे. 6व्या स्थानाला रोगशास्त्र स्थान म्हणतात आणि इकडच्या अमावस्या अशुभ फलदायी असते. यामुळे दिनांक 5 तारखेच्या आसपास कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन छोटे असतील किंवा मोठे कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील तरी अजिबात घेऊ नका. स्वास्थ्याकडे किंवा तुमच्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 21 तारखेला आहे. गुरुपौर्णिमा ज्याला आपण म्हणतो. अर्थात अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे जास्त असतं. आपण जास्त भावनातीत होतो आणि इमोशनमध्ये जाऊन बऱ्याच वेळा चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते. तर ते थोडं टाळा. या महिन्याच्या 5 आणि 21 जी तारीख आहे ती थोडीशी महत्त्वपूर्ण आहे. एकत्रित या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. बाकी सगळे जे कसोटी आहेत किंवा सगळे जे फील्ड्स आहेत क्षेत्र आहेत त्यामध्ये काहीही तसा त्रास तुम्हाला होणार नाही. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं जुलै 2024 करायचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. धन्यवाद.